काय ते अनिकेत काय ते बघितलेस रील? अनिकेत आज काय खाणार, तसं मी आता सोनालीला पण सांगतो. बघितले ना? आज आम्ही ठेचा खाणार. सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, बरेच दिवस झाले आपण कुठला रानातला फेरफटका मारला नव्हता, तर आज सकाळी ठरवलं की बाबा उठूया आणि आपण थोडंसं रानातला फेरफटका मारूया. पण रानात न जाता आपण आहे ना सकाळी सकाळी वेगळ्याच प्लॅनमध्ये थोडीशी चेंज झाला आहे. कारणच तसं आहे, सोनाली म्हणाली आज बरेच दिवस आपण काय असं ठेचा प्रकार किंवा काय असं भाकरीबरोबर आपण खाल्लं नाही आहे, तर तुम्ही आज करवंद ना, आज आपण करवंदाचा ठेचा बनवूया. सो आज आपण करवंद आणायला जातो, कच्ची करवंद रानामध्ये. थोडंसं हार्डली 5-10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती किंवा चालण्याच्या अंतरावरती हे करवंदाची झाडं वगैरे आहेत आमच्याकडे. तर त्या करवंदाच्या झाडावरून हिरवी हिरवी टवटवीत करवंद आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. तर चला मंडळी, आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला करवंदाचा ठेचा आम्ही कसा बनवतो एकदम ऑथेंटिक पद्धतीने तो देखील पाहायला मिळणार आहे. आणि हाच ठेचा आपण भाकरीसोबत देखील खाणार आहोत. सो मंडळी, चला व्हिडिओला झटपट सुरुवात करूया. आज तसं काही ढगाळचं वातावरण नाही आहे मंडळी, बघा एकदम निरभ्र आकाश आहे. हा अवकाळी जो पावसाची काय थोडंफार सुरुवात झाली होती ती गेलीच. आज आपल्यासोबत भाई आहे. भाई कॅमेरामध्ये येतोय की नाही? हां येतो आहे. कारण मी भाईची माझी बघा हाईट आणि भाई बघा किती मोठा आहे. भाई तुझं वय काय? 21. चला मंडळी, बऱ्याच दिवसाने आपण रानात आलो आहोत, रानाची वाट धरली आहे. चला, छान वाटतंय बघा इकडे पूर्ण बऱ्यापैकी आहे ना. आता कसं आहे, हिरवळ नाही आहे म्हणून किंवा पाऊस पडला नाही म्हणून, नाहीतर आहे ना प्रचंड दाटी वाटीने इकडे जंगल वाढतं. चला, आपल्याला करवंद कुठे भेटतात ते बघूया. तर मंडळी, रानात आल्याच्या नंतर पहिलं आहे ना, करवंद तुम्हाला गोळा करायची असेल, तुमच्याकडे काहीच नसेल, तर पहिलं तुम्हाला पानाचा टोका तयार करायला लागतो. ती पानं झाडाची वेगवेगळ्या झाडाची असू शकतात. इवन पळसाच्या पानाचा मोठा टोका होतो. आपल्याला ही कुडाची पानं घेतले, हे बघा असं द्रोण करून घ्यायचं आहे. बाई दाखवते आपल्याला. आणि काठी घेतलीस ना, असं द्रोण करून नंतर मग उर्वरित पानं आपल्याला अशी लावून घ्यायची. हे बघा, अजून एक मोठं घे. चला, असं छानपैकी दाखव बाई. छानपैकी टोका झाला. चला, करवंद आपल्याला भेटली आहे आणि टवटवीत करवंद आहे, एकदम मोठी आहेत ना भाई. कच्ची आहे ते बघा. भाईला मी का आणलंय, करवंद उंच असले ना की भाईचा सहज पोचतो बघा. माझा इथपर्यंत पोचेल तर भाईचा त्याच्यापेक्षा डबल पोचतो बघा. भाईची एकदम 6.5-7 पर्यंत हाईट असेल ना भाई. मंडळी चला बघा, एवढी करवंद आपण काढली आहेत टोक्यामध्ये. भाईचा आत वरपर्यंत पोचला म्हणून एवढे करवंद आपल्याला पटकन काढून मिळाले. चला, आता याचा आपण आता डायरेक्ट घरी जाऊन ठेचा बनवूया. तर मंडळी बघा, इकडे आता आपण करवंद आणली आहेत ना, ती स्वच्छ मिठाच्या पाण्यात आपण धुवून घेतली आहेत. तर थोडा त्याचा चीक वगैरे निघाला पाहिजे म्हणून पाण्यात ठेवली आहे. सोनाली, आता करवंद घेऊन आलोय, पुढे काय करायचं बोल आता? आधी करवंद धुवून घेतले. अच्छा, मिठाच्या पाण्यात ना? हो, मिठाच्या पाण्यात. आणि इतर काय साहित्य घेतलंयस? मिरची घेतली, दोन घेतल्यात तिखट. बरं, हा. आणि लसूण, थोडंसं खोबरं घेतलं. अच्छा, थोडंसंच ना, एकदम बारीक तुकडे. आणि थोडं जिरा, मीठ आणि तिखट, बस एवढंच ना? बरं, आपण हा ठेचा आमच्या घरी जे वाहन आहे ज्याच्यामध्ये आपण मसाला वगैरे वाटतो किंवा मग इतर काही मसाले तयार करतो, तर ते आपण ह्या वाहनात ऑथेंटिक पद्धतीने तयार करतो. कोकणात कधी घरी कोणाच्या गेलात तरी तुम्हाला हे असे खलबत्ते, याला खलबत्ता नाही म्हणत, याला वाहनच म्हणतात, तर वाहन तुम्हाला दिसेल. आणि असा लोखंडी रॉड असतो, तर त्याने हे सगळा मसाला किंवा मग चटणी किंवा मग ठेचा वाटला जातो. सोनाली, आता काय करणार आहेस? खोबरं घेते. बरोबर, त्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता बघा, आपण खोबरं बारीक केलं. आता सोनाली काय टाकतेस? मिरच्या टाकल्यात 2. सगळं एकत्र टाकलं तरी काय चालतं ना? हो, वाटायचं पूर्ण ठेचा करून टाका. जिरा पण टाकतात.
ऍक्च्युली जिरा अगोदर टाकून बारीक करून घेतलं पाहिजे होतं. होईल बारीक. बारीक होईल ना. अच्छा, त्याच्यामध्ये कसं याच्यामध्ये पूर्ण घुसळून काढलं ना लोखंडी रॉडने तरी देखील चालतं. आता बघा ही आपण करवंद धुतली ना ते आपण टाकले याच्यामध्ये. हां, सगळं मिक्स झाल्याच्या नंतर सुगंध भारी येतोय बघा. लसूण वगैरे ठेचली जाते किंवा जिरं पण त्याचबरोबर ठेचलं जातं. तर सुगंध अप्रतिम येतो बघा. हा 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 हा. मुळात ठेच्यामध्ये लसणी आणि मिरचीचा मोठा रोल आहे आणि जिऱ्याचा मोठा रोल आहे. करवंद तर आहेतच आंबटपणासाठी. हा हा, तोंडाला आत्ताच पाणी सुटायला लागलंय. सोनाली, हे थोडंसं दरदरीत राहणार ना. बरोबर. मंडळी बघा असं मस्तपैकी छान असं बारीक झालंय. आता याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचंय. थोडस मीठ टाकलंय. थोडं तिखट घेते. बरस थोडस आपण तिखट टाकलंय असं की लाल रंग येतोय त्याला. आणि परत एकदा ते पूर्णपणे वाटून घ्यायचं. सुगंध तर अप्रतिम. झालं ना सोनाली. हो झाली. आता काढून घेते. बरोबर. आता आपले वाटून झालंय ना. हो, आता मी काढून घेते बघा. बरोबर, छानपैकी दरदरी झालाय ना. हो. सुगंध पण भारी छान मस्त येतोय. हा, असं गावाकडे काय असं म्हणतात ना, काही नसलं ना तरी असं रानातल्या या सीझनच्या दरम्यान आहे ना फळांची चटणी, फळांचा सार, म्हणजे करवंदाचा सार पण छान होतो जवल्याबरोबर ना. तर असे पदार्थ मस्तपैकी छान असे तयार होतात. हे जर तुम्ही चटणी आहे ना डायरेक्ट फोडणीला देऊन थोडंसं पाणी ओतलं तर नक्कीच याचा सार पण छान होतो. तर तुम्ही जर म्हणत असाल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा ठेचा आपला तयार झालाय छानपैकी. चला मंडळी बघा आपला ठेचा आणि भाकरी तयार आहे. भाकरी तर सकाळीच तयार होते पण हा ठेचा बघा किती छान वाटतं भाकरीवर. आपण ताटात न घेता याला हातावरतीच घेऊन खाणार आहोत. बघा किती भारी वाटतंय. झकास. थँक्यू सोनाली. सोनाली झटपट आपल्याला ठेचा तयार करून दिलाय. काय ते अनिकेत काय ते बघितले सिरियल अनिकेत आज काय खाणार, तसं मी आता सोनालीला पण सांगतो. बघितले ना. आज आम्ही ठेचा खाणार. बरं चला खाऊन घेऊया. सो मंडळी या भाकरी खायला या. सकाळची न्याहारी असं मस्तपैकी पायरीवर बसून छानपैकी बघा ठेचा आपला तयारच आहे. याची चव सांगतो तुम्हाला कशी झाली. तर मंडळी बघा ठेचा तर एकदम भारी झालाय. खूप छान, चवीला पण एकदम भारी. कसं मंडळी असं गावाकडचं असं म्हणतात ना ऑथेंटिक काही गोष्टी खाल्ल्या ना म्हणजे पाट्यावर वाटलेल्या, वाहिन्यात वाटलेल्या, तर त्या मसाल्याला किंवा त्या तयार झालेल्या पदार्थाला ना चव अप्रतिम येते. सो या मंडळी ठेचा खायला या. सो मंडळी हा होता झटपट तयार केलेल्या करवंदाच्या ठेच्याचा व्हिडिओ. रानात गेलो, करवंद घेऊन आलो आणि झटपट आपला ठेचा तयार झाला. मंडळी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा. भेटू कोकणातल्या अशाच व्हिडिओमध्ये. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल कोकणातले असे ऑथेंटिक व्हिडिओ नवनवीन तुमच्यापर्यंत पोचावेत तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. या मंडळी खायला या.